ओके, सो बघा इथं काय सांगितले, ॲप्लिकेशन नंबर सेकंड टू द रेजिओ सिलेक्टिव्ह असायलेशन. ओके ओके, ॲप्लिकेशन टू रेजिओ सिलेक्टिव्ह असायलेशन रिएक्शनचं रेजिओ सिलेक्टिव्हिटी काय ते आपल्याला बघायचं. ओके, सो काय सांगितलं तर बघा, कर्टिन हॅमेट प्रिन्सिपल इज यूज टू एक्सप्लेन रेजिओ सिलेक्टिव्हिटी इन द असायलेशन ऑफ 1,2 डायोल्स. ओके, मग 1,2 डायोल्स म्हणजे काय आपण बोलणार, 1,2 डायोल्स म्हणजे काय, तर इथं 2 डायोल्स म्हणजे काय, तर डाय अल्कोहोल्स. ओके, म्हणजे इथं जे OH ग्रुप आहेत ते 2 असतील, 2 OH ग्रुप. ओके, OH ग्रुप जे आहेत ते 2 असतील, मग त्याला आपण डायल बोलतो. ओके, सो हिअर असायलेशन ऑफ 1,2 डायल, असायलेशन म्हणजे तिथं आपण असायलेशनचे रिॲक्शन कॅरीड आउट करणार आहोत. ओके, सो बघा, युजली द लिस्ट हिंड्रन्स साईट ऑफ ॲन असिमेट्रिक 1,2 डायोल. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट लिस्ट हिंड्रन्स साईट, लिस्ट हिंड्रन्स साईट म्हणजे जिथं कमी क्राऊड असेल ती साईड. ओके, असिमेट्रिक 1,2 डायल अंडरगो इस्टेरिफिकेशन फास्टर ड्यू टू द लिस्ट स्टेरिक हिंड्रन्स. ओके, लिस्ट म्हणजे काय, तर कमी गर्दी तिथं असते. ओके, लिस्ट स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय, तिथं कमी गर्दी असते आणि त्यामुळे ते इस्टेरिफिकेशनची जी रिएक्शन आहे ती काय होते, फास्ट होते. ओके, बिटवीन दी डायोल्स अँड द असायलेटिंग रिएजन. डायोल्स म्हणजे काय, 2 अल्कोहोल ग्रुप, म्हणजे हे बघा AOH OH 2 डायोल्स आहेत. ओके, 2 अल्कोहोल ग्रुप आहेत, त्याला डायोल्स बोलणार आपण. अँड द असायलेटिंग रिएजन. बट कर्टिन हॅमेट प्रिन्सिपल इज यूज टू एक्सप्लेन सिलेक्टिव्ह इस्टेरिफिकेशन ऑफ द मोस्ट substituted hydroxyl group in the synthesis of carbohydrate and the other polyhydroxylated compound using the Stendhal acetyl as shown below. ओके, मग इथे Stendhal acetyl आपल्याला यूज करायचं आहे. बघा, या जे आपण रिॲक्शन बघतोय त्याजवळ हे सर्व ॲप्लिकेशन्स आता आपण सध्या बघतोय. ओके, कर्टिन हॅमेटचं हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की रेजिओ सिलेक्टिव्हिटी काय आहे आणि कशा पद्धतीने हे अप्लाय होते ते. मग इथे एक्झाम्पल घेतलं आपण डायोल्सचं, कसलं 1,2 डायोल्सचं एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. ओके, सो इथे सर्व रिॲक्शन दिली बघा, हे डायोल्स आहे, BU2SNO3 या रिजनने याची रिॲक्शन झाली. देन वी गेट दिस ॲडक्ट OOSNO BU2. ओके, अगेन याची रिॲक्शन झाली RCOCl आणि TMSCl. इथे दिले बघा स्टॅनलिन ॲसिटिल. ओके, याला काय बोलणार, स्टॅनलिन ॲसिटिल. ओके, आणि याच्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर बघा काय झालं, इथं एक O इथं होता, तर ओला काय जॉईन झालं, तर हे COCl तयार झालं बघा, सॉरी COR जॉईन झालं. ओके, COR इथं जॉईन झाला. ओके, यस, आणि हा Cl एक होता तो निघून गेला. देन अगेन इथं OTMS जॉईन झाला. ओके, हा Cl निघून गेला. ओके, म्हणजे जर आपण ही रिॲक्शन बघितली विथ रिस्पेक्ट टू डायरेक्ट याला जर स्किप करून आपण याच्याकडे आलो OH. ओके, म्हणजे अशी रिॲक्शन आपण बघितली, तर मी ड्रॉ करतो. ओके, सो 1,2 डायोल या पद्धतीने आहे. हा पहिल्या पोझिशनला OH आहे आपला. ओके, आणि हा 1,2 याला OH आहे. ओके, यस, याची रिॲक्शन झाली या पद्धतीने BU2SNO. ओके, आणि याची रिॲक्शन झाली RCO2Cl, हा भेटला आहे. ओके, मग इथं जर रिॲक्शन आपण बघतो याच्या रेफरन्सने, तर एक हा हायड्रोजन होता तो या Clला घेऊन निघून गेला साईडला. दुसरा हायड्रोजन जो होता तो या Clला घेऊन साईडला निघून गेला. मग उरलेले जे ग्रुप होते ते या O सोबत एकत्र आले बघा, OCOR. यस, OCOR इथं आलं बघा, आणि OTMS इथं एकत्र आलेले. ओके, इथे हे 2 ग्रुप इथं एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत. ओके, याला क्लीन करतो बघा. यस, ओके, देन काय सांगितलं बघा इथं, द असिमेट्रिक डायोल इज फर्स्ट ट्रीटेड विथ द टीन रिजन. टीन रिजन म्हणजे इथं दिले बघा BU2SNO, हा टीन रिजन झाला. टू प्रोड्यूस अ डायब्युटाइल स्टॅनलिन ॲसिटिल. काय बनलं इथं, डायब्युटाइल स्टॅनलिन ॲसिटिल बनला. मग हा जो कंपाऊंड बनला आहे त्याचं नाव दिलं त्यांनी डायब्युटाइल स्टॅनलिन ॲसिटल. ओके, दिस कंपाऊंड इज देन ट्रीटेड विथ 1 इक्विव्हॅलेंट ऑफ ॲसिटिल क्लोराईड. यस, ॲसिटिल क्लोराईड म्हणजे हा RC+OCl, हे झाला आपला ॲसिटिल क्लोराईड. ओके, हा झाला आपला ॲसिटिल क्लोराईड. ओके, मग यासोबत इथं रिॲक्शन झाली याच्यावाली 1 इक्विव्हॅलेंट ऑफ ॲसिटिल क्लोराईड टू प्रोड्यूस द स्टॅनलिस मोनोइस्टर. याने काय बनणार, मोनोइस्टर बनणार. आपल्याला माहिती आहे इस्टर कसा असतो, तर या पद्धतीचं C+OOR असतो. ओके, मग बघा इथं COOR आहे. ओके, मग इस्टर, त्यामध्ये इथं इस्टर बनला, स्टॅनलिन मोनो इस्टर बनले. ओके, यस, 2 आयसोमर ऑफ द स्टॅनलिन इस्टर इज ॲक्सेसिबल अँड कॅन अंडरगो रॅपिड इंटरकन्व्हर्जन थ्रू अ टेट्राहेड्रल इंटरमिजिएट. टेट्राहेड्रल म्हणजे काय,
येस टेट्राहेड्रल, टेट्रा म्हणजे 4, ओके टेट्राहेड्रल इंटरमिजिएटसोबत तो काय होणार अंडरगो इंटर कन्वर्जन होणार. TMS इथे बघा TMSCl टेट्राहेड्रल हे इनिशियली द लेस स्टेबल आयसोमर प्रिडॉमिनन्स, लेस स्टेबल म्हणजे कमी जो स्टेबल असेल त्याचं प्रिडॉमिनन्स असणारे, ओके ॲज इट इज अ फॉर्म मोर क्विकली फ्रॉम द स्टॅनिल ॲसिटेट. However, allowing the two isomer to equilibrate result in excess of the more stable primary alkoxy-stolin. ओके काय दिलं बघा alkoxy-stolin, ओके कॉक्झी आलं म्हणजे काय ऑक्झी ग्रुप आला म्हणजे आपला सिंपल आपण बोलणार तिथं अल्कॉक्झी, अल्किल ग्रुप हा OH, हा झाला अल्कॉक्झिल ग्रुप आपला, ओके येस इन द सोल्युशन. द रिॲक्शन इज देन क्विंच्ड इरिव्हर्सिबली विथ अ लेस हिंडन प्रायमरी अल्कॉक्झी-स्टॉलिन. ओके प्रायमरी म्हणजे प्रायमरी एक बोलू शकतो इनिशियल लेवलचा जो असेल प्रायमरी सेकंडरी टर्शरी तुम्हाला माहिती असतात जे ग्रुप जॉईंट असतात त्या हिशोबाने ते इथं प्रायमरी अल्कॉक्झी-स्टॉलिन आपल्याला भेटले. रिॲक्टिंग मोर स्टेबल रॅपिडली दिस रिझल्ट इन सिलेक्टिव्ह प्रोडक्शन ऑफ मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मोनोमर. ओके पुढे काय सांगितलं दिस इज विथ अकॉर्डिंग विथ द कर्टिन-हॅमिल्टन प्रिन्सिपल इन विच द मोर स्टेबल आयसोमर रिॲक्ट मोर रॅपिडली. ओके तर आपण या कंडिशन्स बघितल्या होत्या ना काल 2-3 कंडिशन बघितल्या होत्या. जर त्या रॅपिडली इंटर कन्वर्जेट होत असतील तर किंवा जर त्यांचा रेट सेम असेल तर ह्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. ओके याचा पुढे काय सांगितलं बघा. ओके तर ही एक रिॲक्शन इथं आपल्या समोर दिलेली आहे. ओके आता जे आपण डिस्कस केले ना सर्व यामध्ये दिलेलं आहे बघा. तर एक गोष्ट समजून घेऊया बघा कशी रिॲक्शन होती. हे आपला 1,2 डायोल आहे. ओके OH आहेत ना यस Bu2SNO सोबत याची रिॲक्शन आपली झालेली आहे आणि यानंतर आपल्याला हे इंटरमिजिएट भेटलेलं आहे. यानंतर बघा अगेन इथं ROCl आपण काय बोललो होतं R डबल बॉन्ड OCl. ओके अल्किल क्लोराईड याला बोललो होतो आपण. ओके याच्यासोबत रिॲक्शन झाली लिस्ट स्टेबल बघा काय OSNBU2Cl आणि मग इथं परत OCOR. ओके येस आता इथं काय झालं बघा TMSCl ही स्लो रिॲक्शन झाली आणि मग इथं भेटलं आपल्याला OTMSCl आणि OCOR. ओके बाकीचे हे जे काही ग्रुप होते सर्व हे निघून गेले. ओके बघा OTMS इथं जॉईन झाला आणि OCOR आपल्याला इथं भेटलेला आहे. ओके येस पुढे काय सांगितलं बघा. येस पुढे काय सांगितलं आहे देन इथं रिअरेंजमेंट जी आहे ते कशा पद्धतीने झाली आहे बघा. सिंपल ROOR ग्रुप इथं अल्किल ग्रुप इथं झाला आहे जॉईंट. त्यानंतर OSNBU2Cl बघा सर्व इथं आले SNBU2Cl इथं आला SNBU2Cl. ओके अगेन त्याची रिअरेंजमेंट झाल्यानंतर आपल्याला बघा इथं लेस स्टेबल होता इथं आपल्याला मोर स्टेबल भेटला. यस मोर स्टेबलमध्ये काय झालं बघा आता फक्त याची पोझिशन बदलली बघा. तुमच्या लक्षात येईल अगोदर पोझिशन बघा OCOR या साईडला होता आणि OSNBU2Cl तो वरच्या साईडला होता. ओके इथं काय झालं बघा इथं पोझिशन चेंज झाली OCOR या पोझिशनला आला इंटर कन्वर्टेड झाले आणि OSNBU2Cl इथं जो आहे तो या खालच्या साईडला आला आहे. ओके मग हा झाला मोर स्टेबल. काय आपल्याला हा मोर स्टेबल प्रोडक्ट भेटला आणि इथं दिले TMSCl. तर मोर स्टेबल जो आहे तो फास्ट रिॲक्ट करेल लेस स्टेबल जो होता तो स्लो रिॲक्ट करेल. ओके आणि मग याच्यापासून आपल्याला इथं भेटेल तो मायनर प्रोडक्ट आणि इथं भेटेल तो मेजर प्रोडक्ट. ओके आता दोघीकडे त्यांनी मेजर दिला आहे तर इथं आपण मायनर करू शकतो मायनर प्रोडक्ट. ओके कारण इथं दिलेलं आहे बघा. ओके इथं दिलेलं आहे यस या स्टेटमेंटमध्ये बघा with this according with the Curtin-Hammett principle in which more stable isomer react more rapidly. ओके स्टेबल आयसोमर रिॲक्ट मोर रॅपिडली सांगितलं ना. मग इथं मोर स्टेबल कोण आहे आपल्याला तर आपल्याला इथं माहिती पडलं तर मोर स्टेबल जो मोर स्टेबल आहे तो आहे हा वाला. यस ओके तर मोर स्टेबल जो आहे तो हा वाला कंपाऊंड आहे. ओके आणि हा कंपाऊंड असल्यामुळे इट गिव द मेजर प्रोडक्ट याने आपल्याला काय दिला हा मेजर प्रोडक्ट. ओके आणि हा वरचा जो आहे तो आपला लेस स्टेबल आहे आणि लेस स्टेबल असल्यामुळे याने जे आपल्याला दिला तो मायनर प्रोडक्ट दिला. मायनर म्हणजे काय कमी प्रोडक्ट मायनर प्रोडक्ट. ओके मायनर. ओके आणि यांनी दिला आपल्याला मेजर प्रोडक्ट. ओके तर दिस इज द सेकंड ॲप्लिकेशन. हे होतं आपल्याला सेकंड ॲप्लिकेशन ऑफ कर्टिन-हॅमिट इक्वेशन. ओके यस थर्ड वन बघा. आता हे तुम्हाला सर्व काय करायचे माहिती आहे का हे तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस सर्वांची करायची आहे.
ओके, जेव्हा तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला काहीतरी लिहिता येईल, नाही तर काही लिहिता येणार नाही. कारण की आहे सोपं जर तुम्ही कराल तर, जर नाही केलं तुम्ही विचार करा डायरेक्टली एक्झामच्या वेळी लिहू तो प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, त्यामुळे याची प्रॅक्टिस थोडी तुम्ही चालू ठेवा. जशा सुट्ट्या भेटतील, जसा टाईम भेटेल तसा थोडाफार रायटिंग प्रॅक्टिस करा. अभ्यास करायचा म्हणजे रीडिंग करू नका, डायरेक्ट रायटिंगच करा आणि रिॲक्शन लिहा. ज्या काही रिॲक्शन असतील त्या लिहायच्या डायरेक्ट. ओके, तो थर्ड ॲप्लिकेशन जे दिले आपल्याला कर्टिन हॅबिट्सचं, तर काय दिलं बघा, ॲप्लिकेशन टू असिमेट्रिक इपॉक्सिडेशन. आता याचं काय दिलं, इपॉक्सिडेशनची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. ओके ओके, तर इथं काय दिलं बघा, पेंट 3En2ol 1. ओके, काय दिलं, पेंट म्हणजे काय, 5 रिंग आल्या, 3 तिसऱ्याला EN ग्रुप आहे आणि 2ol म्हणजे 2 अल्कोहोल आहे. दुसऱ्याला OH ग्रुप जॉईंट आहे. ओके, दुसऱ्याला OH ग्रुप जॉईंट आहे. ओके, तर याचं स्ट्रक्चर कसं असतं, इज म्हणजे हा बघा, हा स्ट्रक्चर आहे, हे काय दिलेलं आहे ना, ते हे स्ट्रक्चर आहे. 1 नंबर दिला पेंट का, तर 1 2 3 4 5 कार्बन बघा, इथं मी मेजर करतो. हा पहिला कार्बन, हा वाला, दुसरावाला, तिसरावाला, चौथावाला आणि पाचवाला. ओके, पेंट 5 झाले कार्बन. आणि इथं बघा काय दिले, आणि 2En दिलं आहे. पेंट 3En ना, 3En दिला आहे, म्हणजे काउंटिंग याची कुठून सुरुवात झाली बघा, हा पहिला इथून काउंट झाला, हा दुसरा इथून झाला कार्बन, हा तिसरा झाला, हा चौथा झाला आणि हा 5वा कार्बन झाला. ओके, बघा काय दिलं आहे, पेंट 3In. 3Inचा अर्थ काय होतो माहिती आहे का, 3च्या याच्यावर डबल बॉन्ड आहे, 3In म्हणून इथं आला पेंट 3In2ol. OL म्हणजे काय, दुसऱ्या पोझिशनला याचा OH ग्रुप जॉईंट आहे. मग हा दुसऱ्या पोझिशनला OH ग्रुप जॉईंट आहे, तर हा ग्रुप आहे, हा जो आपला प्रोडक्ट दिला आहे इथं, याला आपण काय नाव दिलं, पेंट 3In2ol. काय नाव दिलं बघा याचं, पेंट 3In2ol. ओके, येस, हे नाव आहे त्याचं, बरोबर. मग याजवली रिॲक्शन झाली आपली बघा, इथं काय सांगितलं, इथे येऊ परत, इज अ कायरल असायक्लिक अल्कोहोल, अलिलिक अल्कोहोल. ओके, कायरल म्हणजे माहिती आहे आपल्याला, कायरल म्हणजे काय, असा घटक की त्याला 4 वेगळे ग्रुप जॉईंट आहेत. ओके, ABCD, याला आपण बोलतो काय, कायरल बोलतो. काय बोलतो, कायरल बोलतो. ओके, मग इकडचा जर आपण कार्बन बघितला हा वाला, तर या कार्बनला वेगवेगळे घटक जॉईंट आहेत बघा. एकीकडे आहे आपल्याला CH3 ग्रुप, एकीकडे आहे OH ग्रुप, यस, एकीकडे आहे हायड्रोजन ग्रुप. ओके, तर या पद्धतीने आपल्याला हा स्ट्रक्चर दिलेला आहे. ओके, येस, हा स्ट्रक्चर आपल्याला दिलेला आहे. येस, मग इथं पुढे काय सांगितलं बघा, अलिलिक अल्कोहोल विच एक्झिस्ट इन अ 2 कन्फर्मेंट 2 or 3. कन्फर्मर म्हणजे बघा, हे याच्यामध्ये पॉसिबल स्ट्रक्चर दिलेत की वेदर दे आर प्रेझेंट इन धिस फॉर्म ऑर दिस फॉर्म. ओके, हे दोघं फॉर्ममध्ये ते राहू शकतात. येस, इट अंडरगोज डायस्टेरिओसिलेक्टिव्ह इपॉक्सिडेशनची रिॲक्शन होईल बाय टिटॅनियम पेरॉक्सी कॉम्प्लेक्स टू फॉर्म अ मेजर प्रोडक्ट 4. ओके, म्हणजे हा बघा, हा मेजर प्रोडक्ट आपल्या इथं फॉर्म होणार आहे, टू फॉर्म अ मेजर प्रोडक्ट 4. ओके, 4 जो दिला आहे ना, 4 स्ट्रक्चर, ते तसं मेजर प्रोडक्ट आपला फॉर्म होणार आहे. ओके, ट्रान्झिशन स्टेट टू द मेजर प्रोडक्ट लोअर इट्स एनर्जी बाय 1.4 किलो कॅलरी पर मोल. येस, बघा आता काय चेंज होतं आहे तेवढं लक्षात घ्या. ओके, तुम्हाला जर समजा एक्झाममध्ये तुम्हाला याचं स्ट्रक्चर काढता आलं, या स्ट्रक्चर काढल्यानंतर तुम्हाला इथं एक लक्षात येईल की इथं चेंज काय होतं आहे, इथं चेंज हे होतं आहे बघा, हा OH जो ग्रुप होता तो या साईडला आला आहे, हायड्रोजन इथं दिसतो आहे आपल्याला, आणि हा Me. ओके, Me ग्रुप वरच्या साईडला शिफ्ट झाला, थोडक्यात त्याला आपण रोटेट केलं. ओके, मग खाली पुढच्या 3 नंबरच्या स्ट्रक्चरमध्ये काय होता, Me आणि हायड्रोजन हे म्हणजे एक प्रकारे याला आपण काय केलं, रोटेट केलं. काय केलं, याला आपण रोटेट केलं. मग रोटेट केल्यानंतर हा Me जो होता तो या साईडला आला. ओके, हा हायड्रोजन होता तो या साईडला आला आणि हा OH जो होता तो या साईडला आला. बघा दिसते तुम्हाला. ओके, यस, म्हणजे इथं बघा, हा जो ब्रेकिंग वेज होता. ओके, तर ब्रेकिंग वेजला इथं काय होता, Me होता, इथं काय झाला, OH झाला. इथं सॉलिड वेजला HO होता ना, मग इथं सॉलिड वेजला H आला आणि Me जो होता तो नॉर्मल वेजला गेला. ओके, ऑन द प्लेन जो होता तो त्याच्या वरती आला. माहिती आहे ना तुम्हाला, हे वेजने आपल्याला काय दाखवतो, जर अशी नॉर्मल लाईन असेल तर ऑन द प्लेन. ओके, आणि जर अशी सॉलिड वेज असेल, ओके, अशी सॉलिड वेज असेल, याचा अर्थ काय, ओके, अपवर्ड साईडला आहे. ओके, आणि जर अशी ब्रेकिंग वेज असेल,
म्हणजे या पद्धतीने 1 2 3 4 जरी आपल्याला इथं दिलेली ती, त्याला बोलणार आपण डाऊनवर्ड साईड. डाऊनवर्ड साईड. ओके, याला काय बोलणार आपण? डाऊनवर्ड साईड. डाऊनवर्ड साईडला ते अटॅच आहे असं आपण त्याला बोलणार. ओके, सो याचं कन्व्हर्जन झालं बघा. कन्व्हर्जन झालं कशामध्ये? कन्व्हर्जन झालं एपॉक्सिडेशन झालं. आता काय झालं? एपॉक्सिडेशन काय झालं? हा डबल बॉन्ड जो होता हा ब्रेक झाला आणि इथं ऑक्सिजन अटॅच झाला. बघा इथं सेम डबल बॉन्ड होता तो ब्रेक झाला आणि इथं ऑक्सिजन अटॅच झाला. मग याचं काय झालं? इपॉक्सिडेशन. मग हा आपल्याला मेजर प्रोडक्ट भेटला. आणि इथं पण हा जो होता इथं कशा पद्धतीने झाले बघा? सॉलिड वेज. ओके, आणि इथं भेटलेच आपल्याला हे ब्रेकिंग वेज. ओके, तर हा मायनर प्रोडक्ट आणि हा मेजर प्रोडक्ट झाला. ओके, तर इथं काय दिले ते सर्व समजून घेऊया बघा. इपॉक्सिडेशन बाय द टिटॅनियम पेरॉक्साइड कॉम्प्लेक्स टू फॉर्म द मेजर प्रोडक्ट and the minor product via the transition state 2 and 3 having 1.3 kilocalorie per mole difference in the transition stage energy. In the transition state energy between the two conformer. The observed product ratio is 91:9. ओके, म्हणजे 91% जो आहे तो मेजर प्रोडक्ट बनणार आहे. ओके, आणि 9% फक्त आपला मायनर प्रोडक्ट बनणार आहे. ओके, मेजर आणि मायनर हे आपल्याला प्रोडक्ट आपल्याला वेगवेगळे भेटणार आहेत. ओके, एक मेजर प्रोडक्ट आणि एक मायनर प्रोडक्ट भेटणार आहे. ओके, तर याला बोलणार आपण काय? दिस इज अ थर्ड ॲप्लिकेशन ऑफ कर्टिन-हॅमिल्ट इक्वेशन. ओके, काय सांगितलं? ॲप्लिकेशन टू द असिमेट्रिक इपॉक्सिडेशन. असिमेट्रिक इपॉक्सिडेशनसाठी पण आपण याचा वापर करू शकतो. आणि हे आपल्याला सांगते की कुठला प्रोडक्ट आपल्याला मेजर प्रोडक्ट भेटणार आहे आणि कुठला प्रोडक्ट आपल्याला मायनर प्रोडक्ट भेटणार आहे. ओके, तर आता बघा तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसेल सॉल्व प्रॉब्लेम व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ कर्टिन-हॅमिल्ट इक्वेशन. ओके, सो दिस आर द ॲप्लिकेशन ऑफ द कर्टिन-हॅमिल्ट इक्वेशन. बघा वाचत तिघं. ओके, तर तुम्हाला हे तिघं वाचून घ्यायचे आहेत. येस, काय काय दिले बघा इथं? कर्टिन-हॅमिल्ट इक्वेशनचे ॲप्लिकेशन. सो ॲप्लिकेशन ऑफ डायनामिक काय सांगितलं बघा? ॲप्लिकेशन ऑफ डायनामिक कायनेटिक रिझोल्युशन, ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ सिलेक्टिव्ह असायलेशन जे आपण आताच बघितलं, आणि ॲप्लिकेशन ऑफ असिमेट्रिक इपॉक्सिडेशन. ओके, तर हे पण आपण आताच बघितलं. ओके, तर ह्या तीन यांचा आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. येस, ओके, अजून कोणी जॉईंट व्हायचं बाकी आहे का? ओके, सो पुढचा पॉईंट काय दिला आहे आपल्याला बघूया आपण. सो फर्स्ट वन प्रॉब्लेम नंबर 4 दिला आहे बघा. एक्सप्लेन द रेडिओ सिलेक्टिव्हिटी इन द असायलेशन ऑफ 1,2 डायल युझिंग कर्टिन-हॅमिल्ट प्रिन्सिपल. ओके, तर हे पण आता आपण बघितलेलं आहे. सर्व त्याच गोष्टी दिलेल्या आहेत बघा. ओके, तर हे सर्व आपण जे बघितलं याला पण रीड करून घ्या 2 मिनटात. ओके, सो काय सांगितलं तर बघा, कर्टिन-हॅमिल्ट प्रिन्सिपल 1,2 डायोल हे आपण एक्झाम्पल घेतलं होतं. 1,2 डायोल. मग 1,2 डायलचं काय झालं इथं बघा, सिम्पल आपण बोलू शकतो 1,2 डायल जो होता त्याचं कन्व्हर्जन झालं वेगवेगळ्या कन्फॉर्मर्समध्ये आणि आपल्याला एक मेजर आणि मायनर प्रोडक्ट भेटलेला आहे. ओके, तर हा एक पॉईंट आपण इथं बघितला आहे. ओके, तर हे पण एक ॲप्लिकेशनच आहे. येस, हे बघा आपण सर्व डिटेलमध्ये बघितलं. ओके, सो इथं शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये बघा दिले व्हॉट इज द यूज ऑफ डायनामिक कायनेटिक रिझॉल्युशन. ओके, डायनामिक कायनेटिक रिझॉल्युशनचा यूज काय आहे ते इथं दिलेलं आहे बघा. सो कायनेटिक रिझॉल्युशन इज यूज टू डिफरन्शिएट बिटवीन 2 इनॅन्शिओमर इन अ रेसेमिक मिक्सचर. ओके, रेसेमिक मिक्सचरमध्ये जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल 2 इनॅन्शिओमर्समध्ये, सो वी कॅन यूज द कायनेटिक रिझॉल्युशन. ओके, आपण कायनेटिक रिझॉल्युशनचा काय करू शकतो? वापर करू शकतो. ओके, नेक्स्ट वन काय दिलं आहे? व्हॉट इज अ नायोरिज असिमेट्रिक हायड्रोजनेशन. ओके, मग इथे कॅटलिस्ट वापरला होता आपण बायनार RU कॅटलिस्ट. ओके, मग काय सांगितलं बघा, इट इज अ केमिकल रिॲक्शन इन विच कीटॉन, अल्डेहाइड अँड इमिन्स
आर हायड्रोजनेटेड इनॅन्शिओड सिलेक्टिव्हली युझिंग द कायरल बायनॅप आर यू कॅटलिस्ट. आपण काय वापरणार, कायरल बायनॅप आर यू कॅटलिस्ट वापरणार. ओके, बाय युझिंग दी कायरल बायनॅप आर यू कॅटलिस्ट. येस, सो दिस इज अप टू द, हे सर्व आपण बघितलं कर्टिन हॅमिट इक्वेशन आणि त्याचे ॲप्लिकेशन. ओके, आता इथून नवीन पॉईंट सुरू होते बघा. डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ अ स्टील बीन डायब्रोमाइड अँड 1-bromo-2,1,2 डायफिनाइल प्रोपेन. ओके, काय सांगितलं बघा, डिहायड्रो हॅलोजनेशन, डिहायड्रो, डी म्हणजे काढून टाकला, हायड्रो म्हणजे हायड्रोजन ग्रुप असेल तो, अँड हॅलोजन म्हणजे हॅलोजन ग्रुप असेल तो. ओके, डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ स्टील बीन डायब्रोमो अँड 1,2-bromo-1,2 डायफिनाइल प्रोपेन. ओके, तर समजून घेऊया आता एक एक स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, सर्व गोष्टी बघून घेऊया इथं. ओके, मला एकदा रिप्लाय द्या, आवाज वगैरे प्रॉपरली येतोय माझावाला? यस, गिव द रिप्लाय. ओके, ठीक आहे, 2 मिनटं वेट करूया जरा. ओके, काय सांगितलं बघा इथं, डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ स्टील बीन डायब्रोमाइड. ओके, स्टील बीन डायब्रोमाइडचं आपल्याला बघायचं आहे. सो बघा, डबल एलिमिनेशन रिॲक्शन, डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ स्टील बीन डायब्रोमाइड इज अ डबल एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन म्हणजे काय, एक एक ग्रुप जो आहे तो इलिमिनेट होत जाणार, मला बोलणार आपण डबल एलिमिनेशन रिॲक्शन. ओके, काय सांगितलं बघूया आपण, एक एक पॉईंट बघूया. सो डबल एलिमिनेशन रिॲक्शन, सिंथेसिस ऑफ डायफिनाइल ॲसिटिलीन. ओके, त्याची काय डायग्राम दिलेली आहे का पहिले ते बघूया, मग तिथून आपण सुरुवात करूया. ओके, यस, सो इथं दिलं आहे बघा, डिहायड्रो ब्रोमिनेशन ऑफ स्टील बीन डायब्रोमाइड टू फॉर्म अ डायफिनाइल ॲसिटिलीन. ओके, सो इथं दिले बघा, PH HH BR. ओके, मग काय दिलं इथं, डिहायड्रो ब्रोमिनेशन. ओके, मग बघा 2 ब्रोमाइल ग्रुप आहे. ओके, हायड्रोजन ग्रुप 2 आहेत आणि 2 फिनाइल ग्रुप आहेत. ओके, यस, याजवळच आपण कन्वर्जन करून टाकलं बघा, इथं सेम दाखवलेलं आहे. ओके, इथं काय झालं बघा, एक याला आपण रोटेट केलं आहे, काय केलं याला आपण रोटेट केलं आहे. ओके, तुमच्या लक्षात येईल, ही जी साईड आहे, ही साईड त्याच्याकडे कॉन्स्टंट ठेवली आणि ही साईडला जो आहे तो आपण रोटेट करून टाकलेला आहे. ओके, मग काय झालं बघा, PH जो होता तिथल्या तिथं, म्हणजे हे तिघं आहे तिथंच आहे, आणि इथं ब्रोमिन जो होता या साईडवरनं शिफ्ट झाला, तो लिस्ट म्हणजे डाऊनवर्ड गेला. ओके, आणि जो PH होता तो वरच्या साईडला, PH म्हणजे फिनाइल ग्रुप. बघा, कुठला ग्रुप, फिनाइल ग्रुप. ओके, PH म्हणजे फिनाइल ग्रुप बोलू शकतो आपण त्याला, काय बोलू शकतो, फिनाइल ग्रुप बोलू शकतो. ओके, PH म्हणजे काय आपला तो फिनाइल ग्रुप आहे. ओके, सो हा बघा काय झालं इथं, याजवळी रिअरेंजमेंट झाली, हा BR PHच्या ठिकाणी आला आणि हा PH परत शिफ्ट झाला. ओके, आणि H पण शिफ्ट झाला. ओके, आता काय झालं, रिमूव्हल ऑफ HBr, HBr निघून गेला. मग HBr कुठला निघून जाईल, तर हा वाला निघून जाईल. ओके, हा एक गेला आणि हा एक इकडचा गेला. ओके, हे दोघं निघून गेले. हे दोघं निघून गेल्यानंतर उरलं काय, तर उरलं फक्त आपल्याकडे काय, PH. ओके, आणि इकडचा BR निघून गेला, मग हा एक साईड. ओके, आणि इथं पण PH उरला. ओके, येस, PH उरला, PH आणि HBr. ओके, HBr म्हणजे इथं काय झालं बघा, एकच BR निघालं आहे म्हणजे. ओके, एकच BR निघालेला आहे. यस, मग या साईडला HBr निघून गेलेला आहे. मग उरलं काय आपल्याकडे, एक PH, मग अगेन एक हायड्रोजन, एक PH, इथं एक ब्रोमिन आणि हायड्रोजन, आणि मग इथं आला आपला डबल बॉन्ड. ओके, या पद्धतीने इथं दिलेलं आहे. ओके, अगेन मग आता इथं HBr, आता मात्र हा BR निघून जाईल, HBr निघून जाईल. ओके, मग हे दोघं निघून गेले. मग दोघं निघून गेल्यानंतर उरलं काय, फक्त HBr निघून गेलं, तर मग ही आपली फिनिल रिंग
जी होती ती येस हा बघा हा फिनिल इथं जॉईंट होता ती रिंग झाली. मग इथं कार्बन तर ऑलरेडी कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके इथं पण होतं एक फिनिल रिंग. मग आता काय होईल बघा यातला कार्बनचा हा एक बॉन्ड निघून गेला हा एक बॉन्ड निघून गेला. ओके इथं ऑलरेडी डबल बॉन्ड होता आणि परत त्यांचा एक एक बॉन्ड निघून गेला. मग पुढे आपल्याला काय गरज लागेल आपल्याला ट्रिपल बॉन्डची गरज लागेल. ओके सो इथं ट्रिपल बॉन्ड आहे आणि ही एक फिनिल रिंग आणि ही दुसरी फिनिल रिंग. ओके मग हे आपले काय बनले डायफिनिल ॲसिटिलीन. काय बनला हा आपला डायफिनिल ॲसिटिलीन बनला आहे. काय बनला डायफिनाइल ॲसिटिलीन बनला. ओके लक्षात आलं. आता मी सर्व रफ करून घेतो म्हणजे आपल्याला आणखी समजायला मदत होईल. ओके बघा इझी आहे एवढं टफ पण नाही आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक केलं तर थोडं लक्ष जर दिलं तर इझिली तुम्ही जे आहे अभ्यास करू शकता आणि तुमच्या लक्षात पण येईल. ओके आता काय ते आपण थेरी त्याच्यावाली वाचून घेऊया. ओके आता इथं जे ॲक्च्युअलमध्ये रिॲक्शन काय होती ते आता बघितले आपण. आता आपण थेरी वाचून घेऊया. ओके ही थेरी काय सांगितलं बघा. तर आता नक्की ही रिॲक्शन जी आहे ती कोणी दिली काय दिली या संदर्भात सर्व माहिती इथं दिलेली आहे. सी हिअर डबल इलिमिनेशन रिॲक्शन सिंथेसिस ऑफ डायफिनाइल ॲसिटिलीन. ओके काय सांगितलं इथं बघा. ओके सो मल्टीस्टेप ऑर्गॅनिक सिंथेसिस इज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग. मल्टीस्टेप म्हणजे काय त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आपल्याला वापराव्या लागतात. ओके त्यामुळे ते काय चॅलेंजिंग आहे. ओके इट इज द प्रोसेस बाय विच मोस्ट फार्मास्युटिकल्स आर मेड. ओके फार्मास्युटिकल या प्रोसेसने आपण काय करू शकतो बनवू शकतो. ई जे कोरी won 1990 Nobel Prize for his development of this theory and methodology related to the multi-step organic synthesis. ओके मल्टीस्टेप म्हणजे काय वेगवेगळ्या स्टेपमध्ये आपण ऑर्गॅनिक सिंथेसिस करणार आहे. वन ऑफ द मोस्ट युजफुल मेथड फॉर constructing alkynes is through elimination of 2 moles of hydrogen halide, that is a dehydrohalogenation from a dihalogenated alkane. For example, dihydrobromination of stilbene dibromide to form a diphenyl acetylene. Okay जास्त पुढे गेलो to form a diphenyl acetylene. Okay note that hydrogen and bromine atom must be in the anti-periplanar configuration in forming the alkene. alkene म्हणजे काय alkene म्हणजे इथं डबल बॉन्ड. alkene म्हणजे इथं डबल बॉन्ड. ओके येस बघा अल्केनपासून सुरुवात केली. अल्केन म्हणजे काय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग इथं अल्केन होता. ओके येस याची रिअरेंजमेंट झाली. याची रिअरेंजमेंट झाल्यानंतर काय झालं इथं अल्किनमध्ये कन्व्हर्जन झालं. अल्किनचं कन्व्हर्जन मग इथं अल्काइनमध्ये झालं. इन ओके अल्काइनमध्ये झालं ट्रिपल बॉन्ड झालं बघा. ओके सो पुढे काय सांगितलं आता मेकॅनिझम काय तो समजून घेऊया. सो फॉर धिस रिॲक्शन वी विल यूज पोटॅशियम हायड्रॉक्साईड येस म्हणजे KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲज अ बेस अँड द इथिलीन ग्लायकॉल. ओके इथिलीन ग्लायकॉल म्हणजे काय 1,2-डायहायड्रॉक्झी इथेन. ओके त्याला बोलणार आपण इथिलीन ग्लायकॉल ॲज अ हाय बॉइलिंग सॉल्वंट. द हाय बॉइलिंग सॉल्वंट इज नेसेसरी बिकॉज द सेकंड इलिमिनेशन रिॲक्शन ऑफ HBr फ्रॉम अल्किन रिक्वायर मोर एनर्जी. ओके मग इथं त्यांनी सांगितलं आपल्याला की हाय बॉइलिंग सॉल्वंट आपल्याला इथं वापरायचा आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असला पाहिजे हाय असला पाहिजे. ओके मग चला तो आपण वापरला. तो वापरल्यानंतर काय होईल माहिती आहे का वापरायचा आहे तर इथं कारण दिलं आहे द हाय बॉइलिंग सॉल्वंट इज नेसेसरी बिकॉज द सेकंड इलिमिनेशन रिॲक्शन HBr फ्रॉम द अल्किन रिक्वायर मोर एनर्जी. HBr जो आहे अल्किनपासून त्याला काय पाहिजे अल्किन रिक्वायर मोर एनर्जी. त्याला जास्त एनर्जीची गरज आहे. रिक्वायर मोर एनर्जी. ओके मग त्यांनी दिले बघा PHBrH PHBr इट गिव्ह द PHBrH HBrPH. ओके म्हणजे बघा अरेंजमेंट जे आपण पहिले बघितली होती तीच अरेंजमेंट झाली. येस मग आता इथं OH जो होता ना आपल्याला 1,2-डायहायड्रॉक्झी इथेन तो आहे बघा हां. ओके मग आधी इथं काय झालं बघा हा OH ग्रुप जो आहे तो इथं अटॅच झाला. ओके येस सॉरी इथं अटॅच झाला हा OH ग्रुप इथं अटॅक केला आणि हा इथून इलिमिनेट झाला. ओके येस मग इलिमिनेट झाल्यानंतर हा BR इथं शिफ्ट झाला आणि शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला हे स्ट्रक्चर भेटलं HPHBrPH. ओके दॅट इज अ मेकॅनिझम ऑफ डिहायड्रोब्रोमिनेशन ऑफ स्टिल्बिन डायब्रोमाइड. स्टिल्बिन डायब्रोमाइडचं एक आहे आपण मेकॅनिझम बघतोय. ओके पुढे काय सांगितलं बघा HPHBrPH म्हणजे हा इज जे आपल्या इथं भेटलं होतं तेच कंपाऊंड घेतलं आपण. अगेन OH सोबत त्याची रिॲक्शन झाली. मग पुढच्या याला काय झालं हा HOH सोबत निघून गेला. मग इथं आपल्याला KOH सोबत रिॲक्शन झाली. अगेन 1,2 इथिलीन गायकॉल आणि मग इथून आपल्याला भेटला हा काय भेटला डायफिनाइल ॲसिटिलीन. काय भेटला डायफिनाइल इथिलीन.
डायफिनाइल इथिलीन भेटलं. ओके, मेकॅनिझम फॉर डिहायड्रोब्रोमिनेशन ऑफ 1-ब्रोमो 1,2-डायफिनाइल इथिलीन. ओके, तो या पद्धतीने त्याला मेकॅनिझम इथं दिलेला आहे. यस, या पद्धतीने याचा मेकॅनिझम इथं दिलेला आहे. पुढचं काय दिलं बघा आता इथं. बघा सिंपल आहे, एवढं पण आता टफ वाटत नाही. थोडं थोडं जर तुम्ही करायला गेलात ना तर सिंपल आहे. लिहायची फक्त प्रॅक्टिस करा का, लिहून एकदा प्रॅक्टिस करा म्हणजे समजतील स्ट्रक्चर तुम्हाला की नक्की हे स्ट्रक्चर कसलं आहे, 1,2-डायोल कसा बनवतात किंवा 1,2-इथिलीन ग्लायकॉल नक्की काय आहे. हे तुम्ही जेवढं कराल ना अभ्यास तेवढं तुमच्या लक्षात येईल. ओके, येस. मग पुढे काय सांगितलं बघा, डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ 1-ब्रोमो 1,2-डायफिनाइल प्रोपेन. काय दिले बघा, डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ 1-ब्रोमो 1,2-डायफिनाइल प्रोपेन. ओके, सो बघा काय सांगितलं, E2 रिॲक्शन आर द स्टेरिओ सिलेक्टिव्ह ॲज वेल ॲज स्टेरिओ स्पेसिफिक इन नेचर. E2 रिॲक्शन जी आहे ती काय स्टेरिओ सिलेक्टिव्ह आहे आणि स्टेरिओ स्पेसिफिक आहे. ओके, इन नेचर E2 इज अ अँटी इलिमिनेशन. E2 काय अँटी इलिमिनेशन. द हायड्रोजन अँड द हॅलोजन मस्ट बी ऑन अपोजिट साईड ऑफ द मॉलिक्यूल. काय सांगितलं, द हायड्रोजन आणि हॅलोजन जो दोघे असतील काय असतील अपोजिट साईड ऑफ द मॉलिक्यूल. दॅट इज अ अँटी पेरिप्लेनर. अपोजिट साईडला असतील तर त्याला आपण बोलणार अँटी पेरिप्लेनर. ओके, शब्दांकडे लक्ष ठेवा. जर अपोजिट साईडला असतील अपोजिट साईड ऑफ द मॉलिक्यूल इट्स कॉल्ड ॲज अ अँटी पेरिप्लेनर बिफोर द E2 इलिमिनेशन टेक्स प्लेस. दिस मेक्स सेन्स ॲज बोथ द बेस अँड द लिव्हिंग ग्रुप इज निगेटिव्हली चार्ज. ओके, म्हणजे आता इथं काय सांगितलं आहे, बोथ दी लिव्हिंग ग्रुप काय सांगितलं बघा, बोथ दी बेस अँड द लिव्हिंग ग्रुप. बेस म्हणजे आपला KOH आणि लिव्हिंग ग्रुप म्हणजे तो सोडून जाणारा तो इज अ निगेटिव्हली चार्ज. देअर फॉर दे वूड ट्राय टू बी ॲज फार अपार्ट ॲज पॉसिबल. ॲज फार अपार्ट ॲज पॉसिबल या तर जेवढे लांब त्याला राहतील ते तेवढं लांब राहायचा प्रयत्न करतात. इन ॲडिशन द लिव्हिंग ग्रुप इज लार्ज अँड देअर आर मोर रूट फॉर द रिमूव्हल ऑफ द ॲडजस्टंट प्रोटॉन इफ इट इज ऑन द अपोजिट साईड फ्रॉम द लिव्हिंग ग्रुप. ओके, म्हणजे तो जर अपोजिट साईडला असेल द लिव्हिंग ग्रुपपेक्षा तो काय होणार, इट इज इन ॲडिशन द लिव्हिंग ग्रुप इज अ लार्ज म्हणजे काय मोठा असेल अँड आर मोर रूट फॉर द रिमूव्हल ऑफ ॲडजस्टंट प्रोटॉन इफ इट इज ऑन द अपोजिट साईड फ्रॉम द लिव्हिंग ग्रुप. ओके, तर तो अपोजिट साईडला असेल लिव्हिंग ग्रुपच्या तर आपण असं बोलू शकतो. ओके, मग एक्झाम्पल इथं दिले बघा. एक्झाम्पल 1,2-ब्रोमो 1,2-डायफिनाइल प्रोपेन goes through elimination of H and Br in the presence of alcoholic KOH via E2 mechanism. ओके, E2 mechanism ने हे होईल रिॲक्शन अँड गिव्ह E and Z अल्केन. ओके, तर हे याच्या पुढे आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे तर ही रिॲक्शन तुम्ही प्रॉपरली बघा काय काय दिली इथं लक्षात येईल तुमच्यावाल्या. ओके, पहिले स्ट्रक्चर समजून घ्या. स्ट्रक्चर कसं दिले ते पहिले समजून घ्या. बघा काय रिॲक्शन दिलेली आहे, C6H5CHBr CHCH3C6H5 प्लस KOH अल्कोहोलिक. ओके, म्हणजे अल्कोहोलिक KOH इथं आपल्याला वापरायचं आहे. ओके, कशा पद्धतीने रिॲक्शन आहे ते आपण इथं समजून घेऊया. ओके, तर इथं आपल्याला काय दिलं बघा, C6H5CH*Br CH*CH3C6H5. ओके, म्हणजे हे आपलं 1-ब्रोमो म्हणजे इथून सुरुवात केली आपण 1-ब्रोमो 1,2-डायफिनाइल. बघा याचं नावाकडे लक्ष द्या, हे कसं बनलं आहे नक्की 1-ब्रोमो. ओके, 1-ब्रोमो म्हणजे बघा इथून आपण सुरुवात केली काउंटिंगला. हा कार्बन पहिला, हा कार्बन दुसरा, 1-ब्रोमो झालं. आता काय दिलं 1,2-डायफिनाइल म्हणजे हा 1 हा फिनाइल ग्रुप, हा फिनाइल ग्रुप. ओके, 1,2-डायफिनाइल. ओके, आणि हा दिला आपल्याला 1 2 3 कार्बन आहेत ना, 1 2 3 कार्बन. ओके, मग त्याला बोलणार आपण काय प्रोपेन. काय बोलणार त्याला आपण प्रोपेन. सिंगल बॉन्ड दिला आहे म्हणून त्याला बोलणार आपण प्रोपेन. यस, सिंगल बॉन्ड दिला आहे बघा
सिंगल बॉन्ड असल्यामुळे सर्व याच्यात सिंगल सिंगल बॉन्ड आहे. 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन म्हणून प्रोपेन, म्हणून त्याला बोलणार आपण काय प्रोपेन, काय बोलणार प्रोपेन. ओके, काय दिलं बघा 1 ब्रोमो. कसा, तर इथं पहिले ब्रोमिन जॉईंट आहे, तो कार्बनला आपण पहिला काउंट केला 1 ब्रोमो. त्यानंतर दिला आहे 1,2 डायफिनाईल आणि नंतर मग दिलं आपल्याला प्रोपेन. ओके, सो या पद्धतीने याचं नाव आहे. याची रिॲक्शन झाली आपली KOH सोबत, अल्कोहोलिक KOH सोबत. अल्कोहोलिक KOH सोबत रिॲक्शन झाल्यानंतर ENZ 1,2 डायफिनाईल प्रोपीन भेटेल आपल्याला. काय भेटेल 1,2 डायफिनाईल प्रोपीन. यस, काय फरक पडला बघा इथं, हे जे हायड्रोजन होते, यस काय फरक पडला इथं तर समजून घेऊया. तर यातला हा जो ब्रोमिन होता तो एक निघून गेला आहे. ओके, आणि इकडचा एक हायड्रोजन जो आहे तो निघून गेलेला आहे. यस, मग हे जे स्ट्रक्चर रिझल्टिंग राहिलेलं आहे, मग उरलं काय, जर याला आपण काढून टाकलं मग उरलेले काय आहेत तर हे ग्रुप जे आहेत ते आपण इथं लिहिलेत. CH डबल बॉन्ड CH3 C6H5. मग इथं काय बनला ENZ 1,2 डायफिनाईल प्रोपेन. काय बनला ENZ 1,2 डायफिनाईल प्रोपेन मधला. ओके, मग याचं स्ट्रक्चर इथं आपण या पद्धतीने देऊ शकतो. ओके, बघा कसं C6H5 इथं आलं, इथं C6H5 इथं आलं. ओके, हा C होता कार्बन, त्याला एक हायड्रोजन जॉईंट आहे, हा एक CH3 जॉईंट आहे. ओके, एक BR म्हणजे हे स्ट्रक्चर आहे, BR जॉईंट आहे, एक हायड्रोजन जॉईंट आहे. हे इरिथ्रो फॉर्म आहे. ओके, आणि हे थ्रिओ फॉर्म आहे. अल्कोहोलिक KOH मध्ये गेलो आपण, अगेन रिमूव्हर ऑफ HBr रिमूव्ह होऊन गेला. HBr रिमूव्ह झाल्यानंतर उरला काय, एक इकडचा C6H5, हा एक इकडचा C6H5, हा बघा इकडं C6H5, हा इकडचा एक H, हा इकडचा H, आणि इकडचा हा CH3, हा इकडचा CH3. ओके, तर हे उरलं. आणि सेम वे इथं थ्रिओमध्ये जरी आपण गेलात बघायला तरी थ्रिओमध्ये पण सेम असणार आहे, फक्त इथं एक फरक असा पडणार आहे तुम्हाला, इथं सिस आणि ट्रान्स प्रॉडक्ट भेटेल. सिस म्हणजे काय, इथं बघा C6H6 हे जे होते एकमेकांच्या अपोजिटला होते, इथं हे एकमेकांच्या साईडला आले थ्रिओमध्ये. ओके, थ्रिओमध्ये काय आले ते एकमेकांच्या सेम साईडला आले. ओके, इथं काय होते बघा एकमेकांच्या ॲडजस्टंट साईडला होते, अपोजिट साईडला होते, इथं ते एकमेकांच्या सेम साईडला. मग हे झालं आपला E आयसोमर आणि हा आपला झाला Z आयसोमर. कायला E आणि Z आयसोमर. मग इथं दिलं बघा फॉर्मेशन ऑफ ENZ अल्किन. काय दिलं आहे फॉर्मेशन ऑफ ENZ अल्किन. ओके, फॉर्मेशन ऑफ ENZ अल्किन इथं आपल्याला दिलेला आहे. ओके, फॉर्मेशन ऑफ ENZ अल्किन. किन म्हणजे काय डबल बॉन्ड. ओके, E जर असेल तर डबल बॉन्ड आहे, हा इथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, इथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मग इथं आपल्याला काय भेटलं फॉर्मेशन ऑफ ZNE अल्किन. ओके, येस. आता बघा इथं काही सॉल्व प्रॉब्लेम दिले बेस्ड ऑन दॅट, ते बघून घेऊया. येस, हू डेव्हलप द मल्टीस्टेप ऑर्गॅनिक सिंथेसिस, म्हणजे जे आपण पार्ट पुढे बघितला तर इथं सायंटिस्टचं नाव E.J. कोरी डेव्हलप मल्टीस्टेप ऑर्गॅनिक सिंथेसिस. कोणी बनवलं आहे E.J. कोरी यांनी मल्टीस्टेप ऑर्गॅनिक सिंथेसिस प्रिपेअर केलं आहे. शो द मेकॅनिझम फॉर द डिहायड्रोब्रोमिनेशन ऑफ अ स्टीलबिन डायब्रोमाइड टू फ्रॉम डायफिनाइल ॲसिटिलीन. ओके, मग हे पण आपण बघितलेलं आहे. ओके, हे सर्व मेकॅनिझम वगैरे दिलं आहे बघा. ओके, या पद्धतीनं इवन तुम्हाला एक आणखी एक सजेशन असं असेल की हे जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत ना, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, तर हे सॉल्व प्रॉब्लेम जे आहेत ना यांचाच अभ्यास करा, कारण की ते तुम्हाला इझी पडेल म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या पॉईंटचा अभ्यास कराल. ओके, कारण की बघा हे जे सॉल्व प्रॉब्लेम दिलेले आहेत ते काय बाहेरून कुठून दिलेले नाही आहेत, जेव्हा आपण पॉईंट बघितला आहे त्याच पॉईंट त्यांनी सॉल्व प्रॉब्लेम पण आपल्याला दिलेले आहेत. ओके, त्यामुळे आपण बोलू शकतो की याचा पण आपण अभ्यास करू शकतो. ओके, यस. ओके, आता पुढचा जो सॉल्व प्रॉब्लेम आहे तो काय तो बघूया. हे जे सॉल्व प्रॉब्लेम आहे त्यांचं तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. पुढे काय दिलं आहे, शॉर्ट आन्सर क्वेश्चन, विच रिॲक्शन आर स्टेरिओ सिलेक्टिव्ह ॲज वेल ॲज स्टेरिओ स्पेसिफिक इन नेचर. मग आपण बघितली E2 रिॲक्शन इज अ स्टेरिओ सिलेक्टिव्ह ॲज वेल ॲज अ स्टेरिओ स्पेसिफिक इन नेचर. ओके, स्टेरिओ सिलेक्टिव्ह आहे आणि स्टेरिओ स्पेसिफिक नेचरमध्ये आहे.
येस, पुढे काय सांगितलं बघा. What is the condition for the E2 elimination? E2 elimination ची कंडिशन काय सांगितलं. The hydrogen and the halogen must be opposite side of the molecule that is anti-periplanar before the E2 elimination can take place. म्हणजे E2 eliminationच्या अगोदरचे काय असणार आहे. The hydrogen and the halogen must be on the opposite side of the molecule anti-periplanar before the E2 elimination can take place. ओके, या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, येस. मग जो पुढचा पॉईंट आहे आता आपण तो नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवात करूया. ओके, आता आपण या लेक्चरला इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरला जेव्हा आपण भेटूया तेव्हा हा जो पुढचा पॉईंट आहे दॅट इज अ पायरोलायटिक इलिमिनेशन, तर हा आपण बघूया. ओके, सो आता या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. हॅलो, एक मिनटं फक्त थांबा.